मतदानाची तारीख पूर्णपणे निश्चित झालेली. प्रचाराचे फलक नीट रस्त्यावर लागायचे बाकी आहेत. घोषणा, सभा आणि भाषणांचा गदारोळ सुरू व्हायचा. पण त्याआधीच कोकणात राजकीय गुलाल उधळला गेलाय. कारण या ठिकाणी प्रत्यक्ष मतदान न होता थेट विजय घोषित झालेले आहे. सिंधुदुर्गापासून रायगडपर्यंत महायुतीनं अशी चाल टाकली की विरोधकांना मैदानात उतरायची संधीच उरलेली नाही. तब्बल 22 उमेदवार, हो पूर्णपणे 22 जागांवर उमेदवार बिनविरोध विजयी झालेले आहेत. यात अजून देखील वाढ होण्याची शक्यता नाकारता येत नाही. म्हणजे लढाई सुरू होण्याआधीच अर्धा सामना जिंकलेला आहे. ठाकरे गटाची माघारी, शिंदे गटाची मुसंडी, भाजपची संघटनात्मक ताकद आणि कोकणात उभं राहिलेलं नव्या सत्तेचं चित्र आज सर्वांना स्पष्टपणे दिसून येतं. कोकणात पेढे वाटले जात आहेत, फटाके फुटत आहेत, कार्यकर्ते जल्लोष करतायत, तर दुसरीकडे विरोधी गटात अस्वस्थता वाढत आहे. हा फक्त बिनविरोध विजय नाही, हा आगामी राजकीय लढाईचा ट्रेलर आहे. खरा सवाल आता उपस्थित होतोय आणि तो म्हणजे जर मतदानाआधीच महायुती इतकी पुढे गेली असेल तर मतदानानंतर राज्याचं राजकीय चित्र नेमकं कसं असेल तेच आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण समजून घेणार आहोत, पाहणार आहोत, ते पण अगदी सरळ आणि सोप्या शब्दामध्ये. नमस्कार मंडळी, तुम्ही पाहताय सत्य पे सत्ता, म्हणजे थोडक्यात पण महत्वाचं. राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा प्रचार अजून पूर्णपणे रंगात यायचा असतानाच महायुतीने राजकीय मैदानात मोठी आघाडी घेतली. जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांसाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत संपताच लढतीचे चित्र स्पष्टपणे झालेलं आहे. मात्र त्याआधीच कोकण पट्ट्यात महायुतीनं थेट विजयाचं खातं उघडत विरोधकांना मोठा धक्का दिलाय. सिंधुदुर्ग आणि रायगड जिल्ह्यात तब्बल 22 उमेदवार बिनविरोध निवडून आल्यानं प्रत्यक्ष मतदानाआधीच महायुतीने विजयाचा गुलाल उधळलाय. यात अजून देखील वाढ होण्याची शक्यता वर्तवली गेलेली आहे. या घडामोडींमुळे कोकणातील राजकारण तापलेलं असून येणाऱ्या निवडणुकीत महायुतीचा आत्मविश्वास प्रचंड वाढल्याचं स्पष्ट संकेत मिळत आहे. राज्यातील 15 जिल्हा परिषद आणि 125 पंचायत समितींच्या निवडणुकींसाठी अर्ज माघारीची प्रक्रिया पूर्ण होताच प्रत्यक्ष निवडणुकीच्या रणांगणात कोण भिडणार हे निश्चित झालंय. सर्वच पक्षांनी प्रचाराची तयारी सुरू केली असतानाच महायुतीनं कोकणात विरोधकांना संधी न देता आघाडी घेतली. अनेक ठिकाणी ठाकरे गटाच्या उमेदवारांनी माघार घेतल्यानं शिंदे गटाचे उमेदवार बिनविरोध निवडून आले असून ही बाब आगामी राजकीय समीकरणांसाठी महत्वाची मानली जाते. तळ कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या 21 जागांवर महायुतीचे उमेदवार बिनविरोध विजयी झाले. यामध्ये भाजप आणि शिवसेना शिंदे गटाने संघटनात्मक ताकद दाखवत आपलं वर्चस्व प्रस्थापित केलं. जिल्हा परिषदेमध्ये खारेपाटणमधून प्राची इस्वालकर, बांदामधून प्रमोद कामत, पडेलमधून सुयोगी घाडी, बापर्डेमधून अवनी तेली, कोळपेमधून प्रमोद रावराणे आणि किंजवडेमधून सावी लोके या भाजपच्या उमेदवारांनी थेट विजय मिळवलाय. तर जानवली मतदारसंघातून शिवसेना शिंदे गटाच्या रुहिता तांबे बिनविरोध निवडून आल्या. त्यामुळे जिल्हा परिषद स्तरावरच महायुतीचा मजबूत पाया उभा राहिलेला आहे. पंचायत समिती स्तरावर देखील महायुतीचा दबदबा दिसून आलेला आहे. बिडवाडीमधून संजना राणे, वरवडेमधून सोनू सामंत, कोकीसरमधून साधना नकाशे, पडेलमधून अंकुश ठुकरुल, नाडनमधून गणेश राणे, बापर्डेमधून संजना लाड, नाटळमधून सायली कुरपाळ आणि नांदगावमधून हर्षदा वाळके, शिरगावमधून शीतल तावडे, फणसगावमधून समृद्धी चव्हाण, जानवलीमधून महेश्वरी चव्हाण, आडवली मालडीमधून सीमा परुळेकर आणि आसोलीमधून संकेत दोरी हे सर्व भाजपचे उमेदवार बिनविरोध विजयी झालेत. या यशामुळं संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यात महायुतीची ताकद अधिक घट्ट झाल्याचं चित्र आहे. दोडामार्ग तालुक्यातील कोळझर पंचायत समिती मतदारसंघातही शिंदे गटानं थेट बाजी मारली आहे. या ठिकाणी शिवसेना शिंदे गटाने गणेश प्रसाद गवस बिनविरोध निवडून आले असून विशेष म्हणजे ठाकरे गटाचे उमेदवार प्रवीण परब यांनी ऐनवेळी अर्ज मागे घेतल्यानं गवस यांचा विजय सुकर झालाय. गवस हे सध्या शिंदे गटाचे तालुका प्रमुख असून या विजयामुळे दौडा मार्गामध्ये शिंदे गटाचा प्रभाव आणखीन वाढलेला आहे. या यशानंतर कार्यकर्त्यांनी परिसरात जल्लोष करत पेढे वाटून आनंद साजरा केलाय. सिंधुदुर्गानंतर रायगड जिल्ह्यातही महायुतीनं विजयाचं खातं उघडलेलं. महाड तालुक्यातील सवाने धामणे पंचायत समिती गणामधून शिवसेना शिंदे गटाचे अनिल जाधव बिनविरोध निवडून आलेत. अर्ज माघारीच्या अंतिम दिवशी विरोधी उमेदवारांनी माघार घेतल्यानं त्यांचा विजय निश्चित झाला. या यशामुळे रायगडमध्ये शिंदे गटाचा पहिला अधिकृत विजय नोंदवला गेला असून मंत्री भरत गोगावले यांचे सुपुत्र
विकास गोगावले यांनी कार्यकर्त्यांना पेढे भरवून हा आनंद साजरा केला. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये बिनविरोध विजयाचा विशेष राजकीय महत्त्व असते. प्रत्यक्ष मतदान न होता मिळवलेला विजय हा संघटनात्मक ताकद, विरोधकांवरील दबाव आणि जनाधार यांचं प्रतीक मानलं जातं. कोकणात महायुतीनं मिळवलेलं हे यश म्हणजे विरोधकांसाठी स्पष्ट इशारा असून विशेषतः ठाकरे गटाच्या माघारीमुळे शिंदे गटाला मोठा फायदा झाल्याचं चित्र आहे. याचा परिणाम म्हणजे येणाऱ्या संपूर्ण निवडणूक प्रक्रियेवर तसेच पुढील विधानसभा राजकारणावर देखील होण्याची शक्यता आहे. एकीकडे महायुतीच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे, तर दुसरीकडे विरोधी आघाडीसमोर आता मोठं आव्हान उभं राहिलेलं आहे. उर्वरित मतदारसंघांमध्ये प्रचार अधिक तीव्र होणार असून कोकणात मिळवलेल्या या बिनविरोध विजयांचा मानसिक आणि राजकीय प्रभाव संपूर्ण निवडणुकीवर पडणार आहे. मतदानाला अजून वेळ असतानाच महायुतीनं कोकणात राजकीय गुलाल उधळत आपली ताकद दाखवून दिली. तब्बल 22 उमेदवार बिनविरोध विजयी झाल्यानं महायुतीनं विजयाची पहिली लढाई आधीच जिंकलेली आहे. असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. आता प्रत्यक्ष मतदानाच्या रणांगणात उरलेल्या जागांवर कोण बाजी मारतो हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. तरी एक गोष्ट स्पष्ट आहे आणि ती म्हणजे कोकणात महायुतीनं विजयाचा शंखनाद आधीच केलेला आहे. बाकी मंडळी, तुम्हाला याबाबत काय वाटतं ते कमेंट करून नक्कीच कळवा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी पाहत राहा सत्य पे सत्ता, म्हणजे थोडक्यात पण महत्वाचं. 2 महिन्यानंतर सिंगापूर ब्रांचला प्रमोशन होतंय तुझं. कॉंग्रॅच्युलेशन्स. काय ग, तुला आनंद नाही झाला? मॅडम, तुम्हाला माहितीच आहे की मला पीसीओडीचा त्रास आहे. दिवसभर फटीग असतो, सारखा मूड स्विंग होतो. उगाच एवढी जबाबदारी कशाला घ्यायची? अगं, एवढं सिरियस नाहीये ते. त्यावर सोपा उपाय आहे. डॉक्टर चाटेज होमिओपॅथी क्लिनिक. अगं, किती जणींनी तिथे उपचार घेतलेत. महाराष्ट्रात अनेक ठिकाणी त्यांच्या शाखा आहेत.